आनंदसागर, शेगावचं दिव्य आध्यात्मिक अनुभव. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शांत आणि पवित्र गाव शेगाव. ही भूमी केवळ एक गाव नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. कारण याच भूमीत प्रकट झाले होते परम संत गजानन महाराज. दररोज हजारो भाविक दूर दूरवरून येथे येतात, महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. पण शेगावच्या या पवित्र भूमीत एक असे ठिकाण आहे जिथे भक्ती, निसर्ग आणि आनंद हे तीनही एकत्र अनुभवायला मिळतात. हे ठिकाण म्हणजे आनंदसागर. सुमारे 350 एकर परिसरात पसरलेला हा भव्य प्रकल्प श्री गजानन महाराज संस्थानाने उभारला आहे. आज आनंदसागर एक प्रसिद्ध आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र बनले आहे. पण या प्रकल्पामागे एक अतिशय सुंदर सामाजिक विचार होता. काही वर्षांपूर्वी शेगाव परिसरात पाण्याची मोठी समस्या होती. म्हणून संस्थानाने एक मोठा कृत्रिम जलाशय तयार करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 9 किलोमीटर दूर असलेल्या मन रिव्हरमधून पाणी आणून येथे हा विशाल तलाव तयार करण्यात आला. या प्रकल्पामुळे केवळ पाण्याची समस्या कमी झाली नाही, तर संपूर्ण परिसर हिरवागार आणि सुंदर बनला. आज आनंदसागरमध्ये प्रवेश करताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि स्वच्छ सुंदर बागा. संपूर्ण परिसर निसर्गाच्या सौंदर्याने भरलेला आहे. येथील सर्वात पवित्र आणि आकर्षक ठिकाण म्हणजे ध्यान मंदिर. हे मंदिर तलावाच्या मधोमध एका छोट्या बेटावर बांधलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी प्रवेशद्वारापासून सुमारे 20 मिनिटे चालत जावे लागते. आजूबाजूला पाण्याने वेढलेले हे मंदिर अत्यंत शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करते. येथे बसून ध्यान केल्यावर मनातील तणाव कमी होतो आणि अंतर्मनाला शांती मिळते. आनंदसागर परिसरात अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध बागा आहेत. हिरवीगार झाडे, स्वच्छ पायवाटा आणि रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. येथे फिरताना प्रत्येक क्षण आनंददायी वाटतो. संध्याकाळच्या वेळी येथील वातावरण अजूनच सुंदर दिसते. आनंदसागर हे फक्त भक्तांसाठीच नाही, तर कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांसाठीही एक उत्तम ठिकाण आहे. येथे मुलांसाठी टॉय ट्रेनचे विशेष आकर्षण आहे. ही छोटी ट्रेन संपूर्ण परिसराची फेरी घडवते आणि मुलांना खूप आनंद देते. येथे एक सुंदर ॲक्वेरियमही आहे. तसेच संध्याकाळी म्युझिकल फाउंटन शो पर्यटकांना आकर्षित करतो. संगीताच्या तालावर पाण्याची कारंजी आणि रंगीत प्रकाश एक अद्भुत दृश्य तयार करतात. आनंदसागरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वच्छता आणि उत्तम व्यवस्था. संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला जातो. ही व्यवस्था श्री गजानन महाराज संस्थान अत्यंत समर्पणाने सांभाळते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ आणि परवडणारे अन्नही उपलब्ध आहे. संस्थानाच्या भोजनालयात साधे पण चविष्ट जेवण मिळते. शेगावला येणारे बहुतांश भाविक सर्वप्रथम महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यानंतर आनंदसागरला भेट देतात. येथील सर्व आकर्षणे शांतपणे अनुभवण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ दिला तर ही यात्रा अधिक सुंदर बनते. आनंदसागर म्हणजे निसर्ग, भक्ती आणि आनंद यांचा अद्भुत संगम आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनःशांती आणि आनंद मिळतो. म्हणूनच शेगावला भेट देताना आनंदसागरला भेट देणे हे जवळजवळ अनिवार्यच मानले जाते. जर तुम्ही कधी शेगावला गेलात तर गजानन महाराजांचे दर्शन घेण्याबरोबरच आनंदसागरचा अनुभव नक्की घ्या. कारण हे ठिकाण मनाला शांतता देणारे आणि आयुष्याला आनंद देणारे आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय गजानन गुरु, जय गजानन गुरु.